नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे भाईंदर फाटक या ठिकाणी। मीरा भाईंदर शहरामध्ये भाईंदर फाटक ते काशीमीरापर्यंत जे आहेत रिक्षावाले सर्व दिवसेंदिवस रोजच्या दिनी आम जनतेला सेवा देत असतात। त्यांचं मत आहे की आरटीओ नियमाप्रमाणे 1 रुपये मीटरच्या मागे वाढवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी 26 रुपये मीटर पडत होता तेच मीटर आता 27 रुपये पडणार आहे। परंतु या रिक्षावाल्यांचं मत आहे की 1 रुपया वाढवून आमचं काय होणार। सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे महागाई किती वाढलेली आहे। 1 रुपया आरटीओचा आम्हाला नको, आरटीओच्या माध्यमातून आम्हाला 3 रुपये वाढले पाहिजे। ज्या ठिकाणी 26 रुपये बिल पडतो त्या ठिकाणी 27 रुपये पडला पाहिजे असं यांचं मत आहे। जाणून घेऊया हे काय सांगत आहेत या विषयावर। काय सांगाल गणेश भाऊ, मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने अनेक वर्षापासून रिक्षावाले जे आहेत आम जनतेला सेवा देतात आणि याच मीरा भाईंदर शहरामध्ये रिक्षावाले जे आहेत कुठेतरी आता नाराजीचा सूर काढताना दिसत आहेत। ते म्हणत आहेत की आरटीओने ज्या पद्धतीने 1 रुपया वाढवलेला आहे त्या 1 रुपयाने काय होणार असा त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सतत एक बॅनर व्हायरल होते त्याच्यामध्ये 1 रुपया वाढवल्याचं दाखवलं जाते। काय सांगाल, आपली प्रतिक्रिया काय असणार आहे या विषयावर? जय भीम, जय सेवालाल, जय शिवराय। मी गणेश पंडू चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बंजारा आघाडीचा ठाणे जिल्हाध्यक्ष। जेव्हा हे प्रश्न माझ्या समोर आला तर माझ्या युनियनमध्ये नाही बोलले तर 1000 ते 1500 रिक्षावाले आहेत। तर मला काय ना हे रिक्षावाल्यांचा प्रश्न नाही, मला पॅसेंजरचा पण प्रश्न पाहायचा आहे। कारण की पॅसेंजरांना पण नाही वाटलं पाहिजे की त्यांच्यासोबत अन्याय झाला। काय आता मी विचार केलता की रिक्षावाल्यांवर ते लई ध्यान द्यायला लागले पब्लिक आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि चांगल्याने करायला लागले। कारण ते 29 रुपयाच्या जागेवर ते 30 रुपये भाडा वाढवून देत होते। 29 रुपये कसे होतात? कारण की सध्या आमचा भाडा आहे 26 रुपये। 26 रुपयामध्ये 13% वाढ झाली तर होतात 3 रुपये 38 पैसे। 38 पैशाचे काय होतं? 38 पैसे ना ते पॅसेंजरच्या फेवर मध्ये जातात। हाकीम कमिटी जेव्हा नेमली होती तर मीटर चालू झालता तेव्हाची गोष्ट आहे। ते 50 पैशाच्या वर असलं तर ते ड्रायव्हरच्या फेवर मध्ये जातो, 50 पैशाच्या खाली असलं तर ते पॅसेंजरच्या फेवर मध्ये जातो। तर यांना कुठली हाकीम कमिटी होती ज्याने 26च केलं? 1 रुपया वाढवलं 1.5 किलोमीटरचं, म्हणजे तुम्ही काय हिशोबाने भाडा वाढवलं? हा, तुम्ही 27 रुपयाचा ऑनलाईन रोजचं व्हायरल व्हायला लागलंय। उद्या पॅसेंजरचं आणि ते संवाद आणि रिक्षावाल्याचा संवाद होणार। तुम्ही 30 रुपये मीटर केलं तरी अरे दादा 27 दाखवत होता, त्याच्यावर मारामारी होणार, भांडणं होणार, तर याचा जबाबदार कोण आहे? हा, अगर मी एकच बोलून प्रवीण भाऊ, आज तुम्ही आमची भेट घ्यायला आले, पॅसेंजरच्या बाऱ्यामध्ये पण आम्ही बोलणार। कारण की पॅसेंजरमुळे आम्ही चालतो आणि आमच्यामुळे पॅसेंजरचा भला होतो। आता काही रिक्षावाल्यांनी या काही पॅसेंजरांनी बोललं महागाई वाढली, तर आमची महागाई नुसती गॅसच नाही वाढली साहेब, गॅसचा भाव वाढला। आता जास्त नाही, मी काल एक प्रश्न टाकलं होतं, हर महिन्याला हर वर्षाला 10% भाडा वाढ होते रूमची। हर 6 महिन्यामध्ये हॉटेलवाले पैसे वाढवून टाकतात। आमचं पण घर परिवार आहे, अरे आमच्या पोरांच्या शाळा फी आहे, म्हणजे आमच्या पोरांच्या पुढे भविष्य आहे का नाही? तर आमच्या आई बाप आहेत, आता नाही बोलत आहे रिक्षाला 500 रुपये तर आज मी ऐकलं की 5-5 हजार रुपये फाईन मारले गेले त्यांच्यावरती मराठी नाही बोलण्यापुढे। तर ठीक आहे, ते काय कायद्यात असं तसा GR आला असेल तर त्यांनी मारली असेल, आणि ते GR कायद्यात नसेल तर आम्ही पण न्यायालयामध्ये जाऊया त्या मॅटरवर। 1 रुपया वाढवला, 1 रुपयाकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता? 1 रुपयाची भीक आम्हाला नको आहे, आमच्या हक्काचा पैसा आम्हाला पाहिजे। हे रिक्षावाले आहेत ना ते आपला हक्क मागतात, भीक नाही मागत आहे। काय पाहिजे तुम्हाला? हक पाहिजे, भीक नाही पाहिजे। 1 रुपया नाही पाहिजे साहेब। आता कमीत कमी 10 रुपये तर चाय भेटतात, 1 रुपया वाढवून काय होणार? आम्हाला भीक नाही पाहिजे, आम्हाला आमचे हक पाहिजे। 29 रुपये करा मीटर, ते पाहिजे आम्हाला। जर आरटीओच्या माध्यमातून तुमची जी मागणी आहे 3 रुपये कमीत कमी वाढवले पाहिजे, जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तानाशाही थोडी चालणार, हिटलर राज थोडी चालू आहे, संविधान राज चालू आहे। संत श्री सेवालाल महाराजांना पुजतो, बाबासाहेब आंबेडकरांना पुजतो आम्ही, आणि बाबासाहेब आंबेडकरांजींनी जे संविधान लिहिलंय, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आम्ही राहतो, आणि आमच्यावरती अन्याय होणार तर आम्ही तर आंदोलनचा रस्ता अपनावणार। आम्ही आंदोलन घेणार, आंदोलन असं तसं नाही घेणार।
मीरा भाईंदरनी 8 दिवस रिक्षा हा आंदोलन पाहिलेला आहे. अरुण सिन्हाजीच्या टायमाला आम्ही त्या हक्कम कमिटीची GR टाकून आम्ही लेटर टाकून ते पेपर घेणार आणि मग त्याच्यावरती आम्ही जे भाडेवाढ होते आम्ही तेव्हापासून तर आतापर्यंतचा हिसाब घेणार यांच्याकडनं. मग त्या हिशोबाने आम्ही महागाईचा भाडा वाढवून घेणार. मग आम्ही 3 रुपये नाही घेणार, मग ते 30 रुपये नाही 40 रुपये पण वाढत असेल ना मग त्यांना द्यायला लागणार. तुम्ही पत्रव्यवहार करणार आहेत आरटीओला केलाय? पत्रव्यवहार मी आणखीन केले नाही आहेत, तुमच्याशी मी खोटं का बोलू. पण ज्यांनी पण पत्रव्यवहार केलं, ज्यांनी पण बॅनर वायरल केलं, हे त्याचं काम आहे. त्यांनी येऊन जबाब देणं हे त्याचं काम आहे. काय त्यांनी पाकिट घेतलं का? त्या पद्धतीने तुम्ही बोलले की आंदोलनाची भूमिका ती घेणार आहेत, मग तुम्हाला आरटीओला पत्र वगैरे द्यावं लागणार आहे विषयावर? या विषयावर आम्ही पत्र कधी देऊ? आता मी एक गोष्ट बोललो होतो मागं, कावळ्याने कान नेला बोललं तर पहिले आपल्या कानावरती हात फिरवलं पाहिजे, कावळ्या मागं नाही पडलं पाहिजे. आता हे खरंच त्यांनी 26 ते 27 केले का नाही केलं ते तुम्हाला तर माहिती नाही, मला तर माहिती नाही. पण पॅसेंजरचं आमचे भांडणं होणार का खरंच आमचं 30 रुपये होणार आहे? ते काय होत नाही, कन्फर्म होत नाही तोपर्यंत आम्हाला पाहायला लागेल ना. आणि जेव्हा ते चुकीचं असेल काय ते 15 दिवस 10 दिवस पहिले माहिती अधिकाऱ्यांची तुम्ही या विषयासाठी भेट घेणार आहे? भेट घ्यायला लागणार. नडावडे साहेबांशी आम्ही भेट घेऊ, कारण की नडावडे साहेबांशी संवाद करू. त्यांचा नंबर पण आहे माझ्याकडे, नाही तर आम्ही फोनवरती वार्ता करून पण पाहू काय काय नाही. आणि अगर त्यांनी फोनवरती माहिती नाही दिली बोलून येऊन भेटा तर आम्ही भेटून पण वार्ता करू. पण जो पण व्यक्ती भाडे वाढ करतो ना त्यांनी हे 1 रुपयासारखं कुठल्या हिशोबाने वाढवतात? 1.5 किलोमीटर मध्ये 1 रुपया कुठल्या हिशोबाने वाढतोय? आणि तुम्ही का नाही बोलत की आम्ही मीटर वाढवतोय आणि किलोमीटर वरती 1.5 रुपये वाढतोय? दरवाढ संबंधित तुम्ही या पुढच्या काळामध्ये आंदोलन करणार आहे? दरवाढ अगर रिक्षावाल्यांच्या जर महागाईच्या हिशोबाने आली तर आम्ही कशाला आंदोलनावरती जाणार? आम्ही कशाला पब्लिकला परेशान करणार? आम्ही कशाला आमच्या पोटावरती लाच मारणार? आमचे पण आंदोलन केलं तर 600-700 रुपये रोजगार बुडतो. आम्ही कशाला आम्ही उपाशी राहणार? आम्हाला आंदोलन करणं हे काही गरजेचं नाहीये. आमचा हक्क नाही भेटला तर आम्हाला तर आंदोलन करायला लागेल ना साहेब. आपण पाहिलं ज्या पद्धतीने गणेश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती एक बॅनर व्हायरल होते, त्याच्यामध्ये 1 रुपया वाढवल्याचं दाखवलं जातंय. या सर्व विषयावर आरटीओचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा करणार आहे. आणि 1 रुपया दरवाढ जी केलेली आहे त्या 1 रुपया दरवाढीला जो आहे आमचा कट्टर विरोध असणार आहे. आणि या सर्व विषयावर आम्ही लवकरच आरटीओला जे आहे लेखी निवेदन देऊन काय ते सर्व विषय समजून घेऊन पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे. जर आमच्यावर या विषयावरती जर अन्याय होत असेल तर आम्ही आरटीओच्या विरोधात मीरा भाईंदर शहरामध्ये 1000 ते 1500 लोकांचा मोर्चा काढणार असं या ठिकाणी गणेश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. पुढील काळामध्ये गणेश चव्हाण व तसेच आरटीओ अधिकारी यांच्यामध्ये काय विचार विनिमय होतो व कशा पद्धतीने हा विषयाला न्याय मिळतो, मोर्चा निघतोय की नाही हे पुढील काळच सांगेल. नमस्कार, जय महाराष्ट्र.